शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. प्रपंच क्षमेचा सुसंदेश, परमेश्वर बळी बनून आला संदेश. प्रपंच क्षमेचा सुसंदेश, परमेश्वर बळी बनून आला संदेश. येशूच आहे तो शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. शुद्ध हृदय देणारा सुसंदेश, प्रभूशी नाते जोडणारा संदेश. शुद्ध हृदय देणारा सुसंदेश, प्रभूशी नाते जोडणारा संदेश. चकाचका तुम्ही शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. च्या म्हणण्याकरिता देवाचे वचन इर्मया याचा 29वा अध्याय 11 ते 14 ही वचने. इर्मया याचा 29वा अध्याय 11 ते 14 ही वचने. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवील आणि सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून दिले आहे तेथून तुम्हास एकत्र करील, असे परमेश्वर म्हणतो. आणि ज्या स्थळाहून मी तुम्हास पकडून न्यायास लावले त्या स्थळी तुम्हास परत आणीन. देवा वाचलेली वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, प्रभूला आज आम्ही धन्यवाद देऊया की जी वचनं आम्हासमोर आहेत किंवा हा संपूर्ण जुलै महिना प्रार्थनेचा महिना म्हणून विश्ववाणीच्या द्वारे तो चालवला जात आहे. आणि यावेळी सुद्धा इर्मया याचा 29वा अध्याय याच्यातली जी 11 पासून जी वचने आम्ही पाहत आहोत, याही वचनामध्ये आम्ही या ठिकाणी पाहतो की परमेश्वर आमच्यासाठी विशिष्ट प्रकारच्या योजना, संकल्पना तो त्या ठिकाणी देत आहे. बऱ्याच वेळेस आम्ही काही योजना करतो, त्या आमच्या मनाने, आमच्या अंतःकरणाने, आणि त्या योजना आम्ही ज्यावेळेस अंमलामध्ये आणतो त्यावेळेस आम्ही असं पाहतो की कुठेतरी आम्ही फेल झालेलो आहोत, कुठेतरी आम्ही निराश झालेलो आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की एखादी योजना आम्हाला करायची आहे, आमच्या जीवनामध्ये काही संकल्प आम्हाला करायचे आहेत, त्या अगोदर आम्हाला प्रभूकडे जाऊन गुडघे टेकून आमच्या सर्व योजना, आमच्या सर्व संकल्प जे आहेत ते प्रभूला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणि प्रभू आमचं मन जाणतो, तो आमची परिस्थिती ओळखतो, तो आमच्या योजना अगोदरच तो जाणत असतो की आम्हाला कुठल्या प्रकारची गरज आहे आणि काय आम्ही करणार आहोत. आणि म्हणून तो वाट पाहतो की आम्ही त्याच्याकडे जावं, आमच्या सर्व गोष्टी त्याला विदित कराव्या. आणि म्हणून आम्ही पाहतो की या वचनामध्ये त्या ठिकाणी यिर्मया जो संदेष्ट आहे तो या ठिकाणी सांगतो की परमेश्वर असं सांगत आहे की तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आणि खरंच प्रियानो की प्रभू आमच्याबद्दल सर्व काही जाणतो, सर्व काही आमच्याबद्दल स्वर्गामध्ये लिखित आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूच्या हातामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. एखादी गोष्ट जर आमच्याकडनं होत नसेल, एखादे संकल्प जर पूर्ण होत नसेल, तर याचा अर्थ आम्ही समजणं अत्यंत आवश्यक आहे की ही प्रभूची इच्छा नाही, की त्यामध्ये आम्ही पडावं, त्यामध्ये आम्ही सापडावं, त्या संकटामध्ये आम्ही सापडावं, ही देवाची इच्छा नाही. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या हातामध्ये आम्ही पडतो, आम्ही प्रार्थना करतो आणि प्रभूच्या चरणाजवळ आम्ही ज्यावेळेस येतो, त्या देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. किती छान वचन या ठिकाणी आहे की प्रभूची शाश्वतीचं वचन आम्हाला या ठिकाणी आहे की तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही माझ्याकडे याल, तुम्ही प्रार्थना कराल, ती मी ऐकेन. तुमचे काय योजना आहे, तुमचे काय संकल्प आहेत, भावी पिढीसाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही प्रभूकडे येत असतो, त्यावेळेस निश्चितच प्रभू त्या ठिकाणी आमच्या प्रार्थना ऐकणारे आहेत. आम्ही प्रभूला शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे, त्याला जीवे भावे शोधणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आमच्या सर्व योजना, मला माहीत नाही की प्रत्येकाच्या तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे त्रास, आजार, विकार किंवा कुठल्या समस्या आहेत, परंतु आज निश्चितच आजचं वचन जे आहे आम्हासाठी एक आशीर्वादाचं आणि आम्हासाठी सुसंकल्पनाचं आजचं वचन आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही प्रभूकडे जाऊया, त्याला आम्ही आमच्या प्रार्थना गुप्तदर्शी पित्याला त्या प्रार्थना आम्ही करूया. प्रभूला सांगूया की प्रभू या आमच्या जीवनामध्ये अडचण आहे, प्रभू या आमच्या जीवनामध्ये त्रास आहे, या आमच्या जीवनामध्ये येणारे जे सर्व प्रकारचे प्रश्न आहेत, प्रभू सर्व आज आम्ही तुझ्या चरणावर आणत आहे. आणि निश्चितच तो कनवाळू आणि दयाळू प्रभू आहे. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेस या सर्व गोष्टींवरती विजयशाली उत्तर आम्हाला देत आहे, तो म्हणतो की मी सर्व तुमची प्रार्थना ऐकेन, मी तुम्हाला विजय देईन, तुमच्याविषयी माझे मनामध्ये जे संकल्प आहे ते हिताचे आहे. त्यास निश्चितच आमचा विषय आहे, आमच्या प्रार्थनेचं उत्तर आहे, आमचं अडखणं दूर होणारे आहे. आणि म्हणून आजच आम्ही पुन्हा एकदा प्रभूकडे जाऊन प्रभूलाही प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आज विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करतो, आमचे जे सर्व बहीण आणि भाऊ जे कोणत्या संकटामध्ये असतील, त्रासामध्ये, विकारामध्ये, आजारामध्ये, आर्थिक गोष्टीमध्ये असतील दे बापा प्रभू, आज जर दे बापा प्रभू हे तुला ओरडून प्रार्थना करत असेल दे बापा, आपले हात उंच करून गुडघे टिकून तुला प्रार्थना करत असेल प्रिय पवित्र बापा, तर आज मी तुझा एक निष्क्रिय दास सेवक म्हणून आज मी तुझ्याकडे प्रार्थना करतो दे बापा. त्यांचे सर्व संकल्प तू हिताचे कर दे बापा, त्यांची सर्व योजना तू आपल्या हातामध्ये घे आणि स्वर्गीय राज्यात त्यांच्या सर्व प्रार्थना प्रभू तू ऐक दे बापा प्रभू. तू हे करणार आहेस हा आमचा विश्वास आहे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गीय सौख्याचा हा संदेश, मृत्यू मंगल सांगे हा संदेश, घटका हीच ती शुभ सुसंदेश, करा स्वीकार तुम्ही हा संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. सर्व लोका हा एक सुसंदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. स्वर्गाने दिला एकच संदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश, स्वर्गाने दिला एकच संदेश. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.